साहेब, नशीब त्या भोसलेला आपली सर्व स्टोरी पटली, नाहीतर मला मरणच समोर दिसलं होतं. सुटलो एकदाचा. असं आत्ता वाटतंय तुला? लगेच पार्ट्या सुरू करू नका. हा, आत्ता पुरती बोळवण केली त्याची, पण ह्याचा अर्थ असा नाही की तो परत येणार नाही. तो परत येणार, परत परत येत राहणार. तेव्हा सावध राहा. साहेब, म्हणजे त्याला असंच घाबरून जगायचं का? हो हो, त्याला घाबरायचं. ही एक साधी बेसिक गोष्ट लक्षात ठेव. जो माणूस कधीच कोणालाच कशालाच घाबरत नाही ना, त्याला घाबरून राहायचं असतं. तर एखाद्या भित्र्या, निर्बुद्ध किंवा ओव्हर कॉन्फिडंट माणसाला घाबरवणं खूप सोपं आहे. त्याच्यावर प्रेशर आणणं खूप सोपं आहे. पण भोसले ना भित्रा आहे, ना निर्बुद्ध आहे, ना ओव्हर कॉन्फिडंट आहे. हां, आणि दुर्दैवाने आपल्या आसपास अशी भरपूर माणसं आहेत. तेव्हा त्यांनाही सावध राहायला सांगा. होय सर. 100 वर्ष आयुष्य आहे. का सर? मी आत्ताच माझ्या एका माणसाला सांगत होतो की आपल्याकडे कशी हुशार आणि अशी कॅलिबर असलेली माणसं आहेत. थँक्यू सर. बोला, काय काम कसं चाललंय? एकदम फर्स्ट क्लास सर. आपलं ॲप पुन्हा ट्रेंडिंग आहे आणि आपण खूप स्टडी ग्रोथ आहे आपली. व्हेरी गुड. पण मग काय मला का फोन केलायस? सर, ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायचं होतं की मी पुढच्या काही दिवसात US ला जाते. फार नाही, एक 15 दिवस जाऊन येते. बरं, अचानक सुट्टी? नाही सर, पेरेंट्सना भेटायला जाते. काही गोष्टी त्यांच्यासाठी करायला लागतात ना, किंवा आपण करतोय असं त्यांना दाखवावं तरी लागतं. ठीक आहे, हरकत नाही. फक्त तिकडे फोनवर रिचेबल राहा म्हणजे झालं, आणि इकडचं सगळं मॅनेज करूनच जा. थँक्यू सर. बाय बाय. जयंत मॅडम. मॅडम, तातडीनं बोलून घेतलं मला. काही कारण आहे? चुकलंय माझं? दरवेळी तुम्हाला माहिती विचारण्यासाठी बोलवते, आज माहिती देण्यासाठी बोलवलंय. कशाबद्दल मॅडम? एक विचित्र सिनारिओ आहे. म्हणजे याचा आपल्या केसशी किती संबंध आहे किती नाही हे आत्ता काही सांगता येणार नाही. गुजरात पोलीसकडून एक इंटेल आलाय. सुरतमध्ये भर दुपारी एका बाईला गळा दाबून मारण्यात आला. कोणी मॅडम? ते अजून कळलेलं नाही. पण विचित्र गोष्ट ही आहे की खुनाचा मोटिव्ह कळत नाहीये. म्हणजे चोरी नाही, रेप नाही, मॉलेस्टेशन नाही, काहीच नाही. रॅन्डम मर्डर. नाव काय मयताचं? नलिनी वायकुळ. सॉरी, म्हणजे मला कळत नाही मॅडम, ह्या केसचा माझ्याशी काय संबंध आहे? संबंध आहे भोसले. मी काढलेल्या माहितीत मला असं कळलं की या नलिनी वायकुळची सख्खी मावस बहीण, तिचं नाव काय माहिती? नीलांजना वर्मा. आत्या, यंदा आंबे लवकर आले ना ग? ते आम्हाला कसं कळणार? आमच्याकडे तरी बाई खूप उशीर आले. अगं आत्या, काय सांगू तुला, माणसंच नव्हती कामाला. आणि किती वेळ मीच काम करत होते माहितीये दुकानावर. मग आप्पांनी नवीन माणसं बोलवली आणि मला कुठे सुट्टी मिळाली. नाहीतर मी आंबे पाठवले असते गे लवकर, नाहीतर मीच आले असते. असू दे ग, आलीस ना, बस झालं. मग काय प्लॅन आहे? मुंबईत काहीच प्लॅन नाही, हाच प्लॅन आहे. नाही, एकूण आयुष्यात काय प्लॅन आहे? अगं अण्णा म्हणतात की मास्टर्स कर, पण माझी इच्छा नाही आता. मी मस्त वर्षभर गॅप घेणार आहे, छान फिरणार आहे, नातेवाईकांना भेटणार आहे आणि मग पुढच्या वर्षी करेन मास्टर्स. हा, मग अण्णा दादा तुझं लग्न लावून टाकेल. मी तर म्हणते आत्ताच लग्न कर. शिक्षणात रस नसेल तर वेळ कशाला घालवायचा? करून टाक लग्न. तो प्लॅन तर अजिबातच नाही आहे आत्या. माझं सोड, तुमचं लग्न कधी आहे? तुझ्या दादाला वेळ मिळेल तेव्हा ना. किमान 4-5 तास तरी काढायला हवेत त्यांनी. बाकी माझी काही खूप अपेक्षा नाहीये मोठ्या फंक्शनची वगैरे. हा, जाऊन कोर्टात सही करून आलो म्हणजे विषय संपला. ए का असं का? नाही, सगळे विधी झाले पाहिजेत, अगदी साग्र संगीत. हा, अगं आणि निदान साखरपुडा तरी करणार आहात का? म्हणजे या करवलीला जरा 3-4 साड्या घेता येतील. हे बघ, माझं ह्याच्यात काही मत नाही. मी कोर्टात जाऊन सह्या करायला तयार आहे. स्टेडियम मध्ये लग्न लावून दिलं तरी चालेल. मुलगा फक्त तोच हवाय मला, बाकी तुम्ही ठरवा. माझं लग्न लावून द्या म्हणजे मी या घरात येईन, असं ना?
हो तसंच काही. आणि तसंही अगं माझा एकदा साखरपुडा होऊन मोडलाय, त्यामुळे मला काही फारसं वाटत नाही त्याबद्दल. ए आत्या, दादाचा एक साखरपुडा झाला होता ना ग? माझी नेमकी परीक्षा होती बाई तेव्हा. पण नक्की झाला होता का मला आठवत नाही. काय झालं? लागलं. वाढायला घ्या ना. हो 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 आलेच. अगं तिच्या समोर मोहिनीचा विषय काढायचा नाही. मोहिनीमुळे बोशूला खूप त्रास झालाय, कळलं का? सॉरी, पण मला काय माहिती आहे. अगं आण लवकर भात. हो 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 या चला. हा हा. नीलांजना वर्मा. येस, हे नाव मी तुमच्या मागच्या केसमध्ये ऐकल्यासारखं वाटलं. सो आय थिंक यू शुड नो. थँक्यू सो मच मॅडम. पण मला असं कळलंय की नीलांजना वर्मा सध्या इथे नाहीयेत. पॉंडिचेरीला आहेत मॅडम. हो, पण त्यांना खुनाबद्दल कळलंच असेल ना. ज्या प्रकारे हा खून झालाय त्यावरून मला असं वाटतंय की जे दिसतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडतंय. आय माइट बी रॉंग, माइट बी राईट. तर हे सगळं शोधून काढायचं असेल मॅडम तर तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, डेटा लागेल, त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाहीत. मला आनंद झाला तुम्ही ऐकता. नाही पण आता पुरावे हवे असतील, डेटा हवा असेल तर मला गुजरातला जायची परमिशन द्या. मी जर परमिशन नाही दिली तर तुम्ही जाणार नाही का भोसले? थँक्यू मॅडम. प्लीज. मॅम, तुम्ही आपल्या ॲड कॅम्पेनसाठी ते टॅगलाईन्स काढायला सांगितल्या होत्या, आणल्यात. मी टॅगलाईन्स मागवल्या होत्या ना, कविता नाही. ते जे काय आर्ट सर्कल वगैरे तुझं आहे ना ते डोक्यात कॉलेजमध्ये, ते तिथेच ठेवून यायचं. आता कॉर्पोरेट म्हणत होतीस ना, हे ऑफिस आहे. नो युअर ऑडियन्स. लोकांना अत्यंत बेसिक आणि साध्या गोष्टी सांगाव्या लागतात. हे एवढं आर्टिस्टिक आणि अवघड आणि जड त्यांना काही कळणार नाहीये. कळलं का? सॉरी मॅडम. हां, ते सर्वेचं काय झालं? करते मी, करते मॅडम. मी परत येईपर्यंत तो होणार आहे का मी दुसऱ्या कोणाला तरी ते काम देऊन जाऊ? परत येईपर्यंत म्हणजे तुम्ही कुठे चाललाय का? पेरेंट्सकडे चालले मी माझ्या. एनी ऑब्जेक्शन? नो. म्हणजे US ला? तुला काय माहित ग माझे पेरेंट्स US ला राहतात ते? आपण ड्रिंक करताना तुम्हीच मेन्शन केलं होतं, ते आठवलं मला आत्ता. काही प्रॉब्लेम असेल तर मला डिरेक्टली कॉल करायचा. त्याला विचार करत टाइमपास नाही करायचा. काही डाऊट असेल तर आत्ता क्लिअर कर. तुम्ही कधी चाललाय मॅडम? आज रात्री चालली. कितीची फ्लाईट आहे? कुठल्या एअरलाइन्सनी? डिरेक्ट फ्लाईट आहे का काय आहे? किती वाजता चेक इन करायचं आहे? किती लगेज अलाउड आहे? हे सगळं मी तुला सांगू? सॉरी. हॅपी जर्नी. हा बोल. हॅलो बाबा, एक लोचा झालाय. काय ग? रॉबिन आज रात्री US ला जायला निघते. म्हणजे तिच्या आईबाबांना भेटायला चालली आहे, पण परत कधी येईल माहित नाही. अरे बापरे, आपल्याला मग घाई करायला लागणार आता. बाबा, पण आपली सगळी तयारी नाही झाली आहे. तशी बेसिक तयारी झाली आहे, पण बाकी सगळं निभावून न्यायला लागणार. तर आजच सगळं करायला लागणार रात्री. कळतं का तुला? ठीक आहे, मी करते. बाय. चल मग. कुठे चाललास? तू काय करतेस इथे? हे माझी स्टाईल ना, माझ्यावर मारू नको. मला जाऊ दे. चल. जाताना ना असं मध्ये मध्ये टोकायचं ना देवयानी. कुठे चाललास? मी सांगणार नाहीये बाय. ऐक ना, तू सुट्टीला आलीये, मजा कर ना. माझ्या डोक्यात विचार चालू असतात. मला सुट्टी मिळत नाही, माझी कामं चालू आहेत. सरक. तुझं लाईफ किती एक्साइटिंग असेल ना रे दादा.
एक दिवस माझं आयुष्य जगून बघ देवाने, मग तुला कळेल किती एक्साइटिंग आहे ते जगेन मी. तू मला सल्यूट करायला शिकव आल्यावर. दादा मला सांग ना, तू कुठे जातोस? तुझं सिक्रेट मिशन आहे ना, किल्वर केस सारखा ना? मी नाही सांगणार कोणाला, तू चिंता नको करू. सांग ना कुठे जातोयस ते. मी नाही सांगणार, चल बाजूला. दादा मला सांग तू कुठे जातोयस ते. मी नाही सांगणार, त्रास देते यार. दादा मला सांग तू कुठे जातोयस ते प्लीज. मी नाही सांगणार. मी या घरातली एक जबाबदार व्यक्ती आहे, त्यामुळे तुला मला सांगावंच लागेल की तू कुठे जातोयस ते. कुठल्या जबाबदार आहेत बाळ आपल्यावर? खूप जबाबदार आहेत. आत्या विचारते मला की तू कुठे आहेस, काय करतोयस. मग मला माहित नसेल तर ती चापट्या मारते मला. अरे माझ्या देवीला चापट्या मारते शर्मिला, असं होतं का? बरं, आणि अजून काय, म्हणजे अजून काही तक्रारी आहेत का जबाबदाऱ्यांबद्दल? ती वसुंधरा वहिनी, हा हो तिचे प्लॅन्स आहेत. वसुंधराचे प्लॅन्स आहेत आणि तिने तुला सांगितलंय? हो म्हणजे आहेत, म्हणजे असतीलच ना ऑफकोर्स. बरोबर आहे असतीलच ना ऑफकोर्स. सांगू मी तुला, एक जी आहे ना शर्मिला, ती पोलिसाची झालेली आई आहे, आणि दुसरी जी आहे ना वसुंधरा, ती पोलिसाची होणारी बायको आहे. त्यामुळे या दोघींनाही माहितीये की हा विजय नावाचा आपला वळू एकदा मार्केटमध्ये गेला, परत आला तर आपला, नाहीतर देशाचा. त्यामुळे तू कितीही मला हे जबाबदारीची कारण सांगितली ना, तरी मी कुठे चाललोय हे मी तुला सांगणार नाही. अनरोमॅन्टिक आहेच आहे, अनरोमॅन्टिक आहेच आहे मी. अरे ती वसुंधरा वहिनी फसली रे. फसली, तिला माहितीये ती फसली आहे. मी कधी पोलिसाशी लग्नच करणार नकोच करू, कारण तुझा नवरा जर पोलीस असेल ना, तो तुला सगळे मिशन सांगणार आणि सगळ्या मिशनचा बट्ट्या बोळ होणार. चल दादा. ए आत्या. आपल्याकडे पहिली आणि शेवटची संधी आहे ही. ती बाई जर खरंच US ला जाणार असेल ना, तर ती काय 2-4 दिवसात येणार नाही. त्यामुळे आज चुकूनही चुकायचं नाही, कळतंय का? हा आणि हो, हा स्प्रे तिच्या तोंडावर मारायचा, त्याने ती बेशुद्ध होईल. मग तिला तू आपल्या जागेवर घेऊन ये. आणशील ना? जमेल ना? जमेल ना का? आणि हे बघ, सावध राहा. ती माणसं नेमकी किती विकृत आहेत आणि काय करतील याचा त्यांना देखील अंदाज नाहीये. कळते का तुला? ओके, निभावून नेशील ना सगळं? हो बाबा, तू नको काळजी करूस. नमस्कार, इंस्पेक्टर विजय भोसले, मुंबई पुलिस. अरे सामड़ो भोसले साहब पधारिया छे, मुंबई पुलिस. भारती मैडम ने ब्रीफ किया था मुझे. जय श्री कृष्णा. जय श्री कृष्णा. बैठिए ना, आप बहुत जल्दी आ गए. हाँ, वो क्या हुआ, मेरे को वो केस के बारे में जानकारी चाहिए था ना, तो एकदम ऐसा अस्वस्थ मतलब हो गया मैं उधर. हाँ, आता मुंबई पोलीस म्हणजे घड्याळाच्या काटावर धावाची आदत असेल तुम्हाला. अरे मराठी. अरे वा 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 वा. कसं काय? ते काय झालं, महाराष्ट्रामध्ये मला पोस्टिंग झाला होता ना. हा, तर ते ऐकून थोडं मराठी कळतं मला आणि बोलता पण येतं. तुम्ही बोला माझ्यावर मराठीमध्ये. अरे अहो, काय झालं ना, मला ते केस संदर्भात इतके प्रश्न पडले होते ना, म्हणून धावत पळत मी आलो. भारती मॅडमने मला सांगितलं की नलिनी वायकुळ म्हणून कोणाचा तरी खून झालाय, पण काय मोटिव्ह कळत नाही आहे. हा, पण त्यांचा खून ना जेवणासाठी पण नाही झालाय आणि पैशासाठी पण नाही झालाय. ते सगळं ना एकदम इंटेक्स आहे. सीसीटीव्ही फुटेज वगैरे काही बघता येईल का? हा, इथल्या जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना एक रॅन्डम इमेज कॅप्चर झाली आहे. बद्दू कन्फ्युजनचे साहेब, त्यातून काय पण कळत नाही बघा. हो, माझी मीटिंग झाली आहे, मी इथे थांबली आहे. बरं, मग आता तुम्ही तिथेच थांबा. हां, नाही मी गाडी घेऊन तिकडे येते. आता उलटे परत येऊ नका, त्याच्यात जास्त वेळ जाईल. ठीक आहे.
हा काय ग? मॅडम मला घरी सोडाल का प्लीज? मी? हो ॲक्च्युली आई आजारी आहे घरी आणि इथे रिक्षा पण मिळणार नाही. तुम्ही मला हायवे पर्यंत सोडा. अगं मग कॅब बुक कर का? ते पण मी शिकवायचंय. नाही मी बुक केली होती कॅब पण 2दा कॅन्सल झाली हो. आणि आता 9 मिनिटं दाखवते, उशीर होईल. आई एकटी आहे घरी. प्लीज मॅडम प्लीज. चला थँक्यू. हीच कामं करते मी सगळ्यांची आता. हे काय मास्क कशाला लावतेस? ॲक्च्युली काल रात्रीपासून माझा घसा जरा खवखवत होता आणि थोडी सर्दी पण आहे. एवढ्या क्लोज प्रॉक्सिमिटीत आहे तुमच्या तर. नाही लाव 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 मास्क लाव. मॅडम तू दचकलात का? ते अगं मी विचारात होते आणि माझ्याच तंद्रीत होते. मॅडम आपलं बोलणं झालं होतं पुस्तकाबद्दल. पण मी विसरलेच होते ते. बोला. आज आपण पुन्हा बोलणार होतो, आज भेटायचं ठरलं होतं आपलं. नम्रता ऐक ना, हे पुस्तक वगैरे माझे सिनियर्स हसतील मला. अहो नाही नाही मॅडम, आपण ना याला केसेस सॉल्व्ह कशा केल्या असं स्वरूप देऊया. म्हणजे आत्मचरित्रासारखं नको लिहायला. माझ्या डोक्यात सगळे मी तुम्हाला सांगते ना, प्लीज थोडं ऐकून घ्या फक्त. ठीक आहे, गाडीत बस, बोलू आपण. हो. काय मूर्ख माणूस आहे. बागेत ना फिरल्यासारखे फिरत असतात हे. तुझं काय झालं? काय हवंय? काय पडलं? नाही ते पडलं काहीतरी बॅगेतून. जायचंय? हो हो हो. मग या लवकर या. त्या मॅडमना सोडायचंय वाटेत. ठीक आहे ठीक. चला. हा भोसले बोला. एक बातमी द्यायची आहे साटम साहेब. आता विषय असा आहे की मी सुरतमध्ये आहे. तुम्हाला कळलंय की नाही, निलांजना मॅडमची मावस बहीण. कळलं मला, मिसेस वायकुळ. कळलं. कसं काय? निलांजनाच्या सख्ख्या बहिणीचा फोन आला होता. US मध्ये असते ना ती. काय म्हणाल्या? म्हणाल्या म्हणजे आता काय, काळजी वाटते निलांजनाची. मी पर्सनली त्या मिसेस वायकुळांना ओळखत नव्हतो, पण दोघे खूप क्लोज होत्या. आता निलांजना जस्ट जरा रिकवर होतीये, त्यात हे असलं काहीतरी घडलंय. आता हा पण तिला शॉक बसेल ह्याचा स्ट्रेस घेतला तर परत काय. मग आता काय नाही, डॉक्टर जोशींशी बोललोय मी. ते म्हणाले आता ही बातमी तुम्हीच सांगा सर येऊन, त्यामुळे जातोय उद्या पॉंडिचेरीला. काळजी घ्या साहेब. हो हो हो. नाही, मॅडमची आणि तुमची काळजी घ्या. आणि काही वाटलं तर मला फोन करा, नाही का? नक्की नक्की. थँक्यू भोसले. बरं ठेवू, जरा काम आहे. हो.